तर मित्रांनो बाई आहे ना घरी मेकअप करायला गेला होता आणि बाईने मेकअप कसा केलाय बघा. अरे बाई पावडर कमी लावायची ना. लावली की तुम्ही या थोडी पोचते. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. काल रात्री अलार्म लावला होता 4 वाजताचा, ती वाजलाच नाही. आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता. आता टाइम झालाय 6:01. आता ब्लॉग एडिट करायला आता 7 वाजता तर कामावर जायचे. आता आवरायला आता आंघोळ झालेली, आता आवरस्तवर तर 6-6:30 वाजता. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग डायरेक्ट 7 वाजता. मला रात्री वाटलंच होतं अलार्म वाजन नाही वाजन, मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं. परत ह्या घड्याळात अलार्म नाही लावणार, धोका दिलाय. एवढी भारी झोप लागली होती का नाही. मला आई उठवायला आलती, उठ कामाला जायचंय का नाही. एवढा वेळ झालाय, बघितलं तर 6 वाजल्यात. अलार्म तर वाजलंच नाही. एडिटिंगला तर टायमिंग पण नाही. 4 वाजता उठलं का नाही, 2 तासात एडिटिंग होती. 5 आणि 4. मित्रांनो सकाळचं वातावरण एवढं शांत आहे ना, काहीच आवाज नाही बिलकुल, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. आपल्या बागेत तर आहे ना एवढे पक्षी आलेत का नाही दावतो तुम्हाला. तर मित्रांनो कसला पक्ष्यांचा आवाज येतो. फक्त सकाळ सकाळीच ऐकू शकतो, कारण काय ना सकाळ सकाळी ना वातावरण एवढं शांत असतं का नाही, काहीच नसतं वाटत. तर मित्रांनो आता उजाडलंय तरी ना थोडा थोडा चंद्र दिसतोय, स्पष्ट दिसतोय चंद्र. आणि तारव एक पक्षी बसलाय. ह्यो पक्षी लय भारी आहे. मित्रांनो जेव्हा नवीन मोबाईल घेणार आहे त्यावर त्याच्यावर एक लेन्स पण घेणार आहे, कारण का जेणेकरून ना लांबचं पण बघता येईल. म्हणजे एवढे भारी भारी पक्षी येतात का नाही. आता ह्यो पण पक्षी एवढा भारी होता ना, पण ह्याच्यातून एवढं झूम होत नाहीये. कसला भारी पक्षी. बागेत 2 लिंब पिकून पडल्यात. हे एक आणि हे एक. 2 लिंब सापडले बागेत 2 लिंब सापडले. पुढं नवीन झाडाला एवढी बाकी खाली गळली होती ती. होय. तू उठावलं नाही तर मी अजून झोपलोच असतो. पप्पा तर अजून झोपले, 6:30 वाजायला आले. उठा. तर मित्रांनो टिफिन भरलाय, आता जातो कामावर. भेटतो कामावरून आल्या. तर मित्रांनो कूलर चालू केला ना, कूलर मधून असा खर 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 आवाज येतो. कूलरची सर्व्हिसिंग केली तरी कूलर मधून आवाज येतो. असं वाटते जळण काय. मस्त कामावरून आलोय, म्हणलं थंड हवा खावा. मोबाईल तू चार्जिंगला लावला होता? हा किती 89. कधी लावला तर लाईट जाईल म्हणजे लोक म्हणून लावून ठेवला. किती वेळ लावला होता? लय वेळ घेतोय चार्जिंगला, उतरतो पण लगेच. 1 तास निघून त्याच्यामुळे उतरला. तरी म्हणलं मोबाईल घरी मेकअप करायला गेला होता आणि बाईने मेकअप कसा केलाय बघा. अरे बाई पावडर कमी लावायची ना. लावली की तुम्ही या थोडी पोचते. तर मित्रांनो बाई अख्खं पावडर अख्खा डबा लावला काय. आता बाबा लावला. पप्पाला मेकअप दावतोय भैया. आई घरातच आहे, भैया बाहेर शोधतोय. आई भैयाने लय खतरनाक मेकअप केलाय. ए भैया आई 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 घरात आहे, घरात आहे. इकडल्या घरात आहे. छान वास येते. छान काय पावडर बघ की. चांगली लावली. हा ना. कस काय
सगळ्यांना मेकअप आवडला नाही, फक्त आईला भैयाचा मेकअप आवडला. एकदम छान केला मेकअप. तर मित्रांनो पप्पा गवत काढतात. औषध मारलेला काय फायदा नाही ना झाला. नाही ना झालं. आपण एवढ्या भागात औषध मारलं होतं, इथं जळलंच नाही. टरबूज खाल्ले होते तर बारके झाडं उगवले टरबूजचे, इथं उगवले. आणि हो माका उगवलंय, सारखं पाणी असतं ना, माका पण उगवलंय. भांड्याचं झाकण इथं काय करते काय? निवदच आहे, मला वाटलं ह्याच्यात सापडले. तर मित्रांनो सामानाची यादी लिहायची. हाताखाली धरायला काय नाही म्हणून ना डबा धरलाय. रिया सांग चल. एक तेल पुडा. हा तर मित्रांनो 3च या गोष्टी आणायच्यात आणि त्याच्यासाठी रियाने एवढं मोठं पान पडले. 3च गोष्टी लक्षात नाही राहत रियाच्या. तर मित्रांनो त्याच्यात एक आयटम वाढलाय, आमची भांड्याची गॅसनी. 4 आयटम लक्षात नाही राहत रियाच्या. दर आणि त्याला पिशवी बी केवढी मोठी चालवली. ओ भाई नाही पिशवी माप. तर मित्रांनो रिया चालली आहे दुकानात. रिया त्याला नेऊ नको, भैया इकडे या. भैयाला इथंच ठेवायचा प्लॅन होता. कस्तुरी आणि रिया जोरात पळत गेल्यात. तर मित्रांनो भैया फायनली घरी आलाय. मावशी आणाय गेले होते भैयाला. जादा झाला चहा. मी काय केलंय, मला काय आणतोय, मला काय माहित कुठे गेली आदिती. रियांश मला आहे ना हाणतोय काठीने. काठी बघू. हो काठीने बारे. त्या दिवशी डोक्यात दगड घातलं तसं काठी हाणून. तर मित्रांनो आजच्याला आई बनवते गडिंगणार. आज आमच्या इथं कोणतरी जेवाय येणार आहे. इकडं बटाटा कापला, इकडं बटाटा उकडून ठेवलाय. बटाट्याची सालं काढू काय? तर मित्रांनो फायनली रियानी पडलो. आणि रियानी तिच्यासाठी चटपटा खायला आणले. बंटी और बबली. तिथं आला असं म्हणलं जेवल्यावर फिरायला आलतो बाहेर जरा. हा दिशाभूल झाली ना. हा. बाहेर गेलो तसंच होत. तर मित्रांनो रियांश आणि कस्तुरी पळत होती. रियांश लय जोरात पडलाय. लागलं का तुला? तर मित्रांनो जेवण करायला बसलोय. आजच्याला जेवायला केले बटाट्याची भाजी, कुरडई, रवा आणि चपाती. आजच्याला एवढं केलं होतं गडिंगनाराला. ती माणसं जेवून गेले. मित्रांनो आईने एवढा टीव्हीचा आवाज वाढवला का नाही. मी किचनमध्ये जेवायला बसलोय. मोबाईलमध्ये जास्त करून ना आवाज येतो ना, किचनमध्ये सुद्धा आवाज येतो. एवढा फुल आवाज कराय. ती उडी मारून झाली त्याच्या पायथ्यात बेंडकुळीवरून पडली होय. आणि असली गाठ पडली, बाऊस चाळी त्या झाडातच गेली ती. हसतिया. तर मित्रांनो आता एवढ्यात आहे ना लय घाण वास आलाय. वास येतोय का? आता एवढ्यात यायला लागलं. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय.